नमस्कार. आज आपण बनवणार आहोत इन्स्टंट अशी रवा इडली, झटकीपट होणारी. त्यासाठी तांदूळ वगैरे भिजवायची काही गरज नाही. आपण अशा छान गुपगुपीत इडल्या करणार आहोत आणि त्याच्यावर ही पण एक मस्त अशी टेस्टी चटणी. त्यासाठी आपण 2 वाटी रवा घेतला आहे. एका बाउलमध्ये असा 2 वाटी रवा घेतला. त्याच्यामध्ये साधारण पाऊण वाटी आपण दही घालायचं. हे जास्त आंबट नाही आहे. आंबट असेल तर तुम्ही अर्धी वाटीच घाला आणि मग बाकीचं पाणी ॲड करा. आणि साधारण याला अंदाजे आपण 1.5 वाट्या पाणी लागेल. साधारण हळूहळू पाणी मिक्स करायचं, एकदम नाही. आधी 1 वाटी घालायचं आणि मग घट्ट वाटलं तर थोडं थोडं मिक्स करत जायचं. अशा प्रकारे छान हलवून ढवळून असं मिश्रण घ्यायचं आहे. त्यातल्या सगळ्या गुठळ्या काढायच्या आणि लागेल तसं थोडं थोडं पाणी घालायचं. पण साधारण 1.5 वाटी पाणी लागतं, जास्त लागत नाही. आणि नंतर हे झाकण ठेवून 10 मिनिटासाठी भिजत ठेवायचं. तोपर्यंत आपण असं इडलीच्या या स्टँडला तेल किंवा तूप लावून घ्यायचं सगळ्यांना. आणि आपण या रव्या इडलीसाठी तडका देणार आहोत. एक फोडणी तयार करायची आपल्याला. आपण 1 चमचा तेल घातलं आहे आणि 1 चमचा तूप घातलं आहे. त्याच्यामध्ये मोहरी टाकली आहे. मोहरी छान तडतडली की हिंग टाकायचा आणि मग कढीपत्ता टाकायचा थोडासा. तुम्ही आवडत असेल तर जिरं पण घालू शकता आणि थोडी साखर घालायची. आणि ही फोडणी आपण जे पीठ भिजवलं होतं, आता 10 मिनटं झाली आहेत, त्याच्यावर ही फोडणी ओतायची. फोडणीमुळे छान खमंग अशी आपली इडली तयार होते. ही चटणी बरोबर नाही, नुसती खाल्ली तरीही छान लागते. आणि याच्यामध्ये थोडं मीठ घालून घ्यायचं आणि छान हे सगळं मिश्रण मिक्स करायचं आपल्याला. आता एका वाटीमध्ये थोडासा आपण पाव चमचा सोडा घेतला आहे, त्याच्यात थोडंसं तेल घातलं आहे. हे छान मिक्स करून घ्यायचं. असं मिक्स करून घेतलं की आपण ते लास्ट मोमेंटला हे सगळं मिश्रण या रव्यामध्ये घालणार आहे. छान असं मिक्स करून घ्यायचं आपलं पीठ. आता त्याच्यामध्ये हा सोडा टाकायचा आणि परत छान मिक्स करायचं एकत्र. असं छान घोटून घोटून घ्यायचं. आणि थोडंसं घट्ट वाटतं आहे म्हणून मी किंचित पाणी घातलं आहे. साधारण अशी कन्सिस्टन्सी असली पाहिजे. आता ज्या भांड्याला आपण तेल किंवा तूप लावलं आहे ते इडलीचं पात्र घ्यायचं आणि त्याच्यामध्ये अशा प्रकारे खूप भरून पण नाही गच्च टाकायचं आपण पीठ. साधारण एवढं टाकायचं आणि आपटून आपटून ते छान एकसारखं बसवायचं. अशा सगळ्या भांड्यांमध्ये आपण टाकून घेणार आहे. साधारण ह्या 2 वाट्यांमध्ये 16 इडल्या होतात. दिलेलं प्रमाण मी एकदम योग्य प्रमाणे, अगदी बरोबर आहे अचूक असं. आता ह्या इडल्या आपण कुकरमध्ये शिजवून घेणार आहे. आपला नेहमीचा कुकर घेतला आहे मी, त्याच्यामध्ये पाणी गरम केलं आहे. त्याच्यामध्ये हे सगळं इडली पात्र ठेवलं आहे. फक्त शिट्टी काढायची कुकरची. शिट्टी न लावता आपल्याला हे साधारण 12 ते 15 मिनटं शिजवून घ्यायचं आहे मीडियम गॅसवरती. आता आपण चटणी तयार करतो. याच्यासाठी ओलं खोबरं, थोडीशी डाळं, 2-3 हिरव्या मिरच्या तुमच्या चवीनुसार आणि थोडीशी कोथिंबीर देठासकट घेतली आहे, थोडी साखर आणि थोडं मीठ. या सगळ्याची आपण चटणी वाटून घेणार आहे. थोडासा आल्याचा तुकडा पण घातला आहे मी. आता एक 10-15 मिनटं झालेली आहेत. आपली इडली छान फुगली आहे बघा. मस्त टुमदार इडली, अशी खूप गुबगुबीत इडली तयार झाली आहे. सुरी घातली तर त्याला काही चिकट लागत नाही, म्हणजे इडली छान शिजली आपली. आता इडल्या एक आपण बाउलमध्ये काढून घेतो. किती पटकन निघतात. मस्त छान गुबगुबीत इडल्या तयार झाल्या.
आणि चवीला पण खूपच छान लागतात. एकदम स्पंजी अशा झालेल्या आहेत. आता आपण चटणीसाठी आपण फोडणी तयार करणार आहोत. त्यासाठी एक चमचा तेल टाकलं आहे, त्याच्यामध्ये मोहरी टाकली आहे. मोहरी छान तडतडायला लागली. मोहरी तडतडली की त्याच्यामध्ये आपण उडदाची डाळ घालणार आहे. थोडीशी अशी पिंकिश व्हायला लागली अशी बघा झाली आहे. गॅस बंद करायचा आणि त्याच्यामध्ये कढीपत्ता आणि थोडा हिंग पण टाकून घ्यायचा आणि ही सगळी फोडणी गार करायची आणि नंतरच मग चटणीवर ओतायची आपल्याला. आता गार झालेली आहे फोडणी, आपण ती तयार चटणीवर ओततो. खूपच छान रंग दिसतो, याच्यामुळे चव पण वाढते चटणीची. आणि याच्यामध्ये थोडं लिंबू पिळतो आपण. आणि हे सगळं मिक्स करून आपली छान अशी खमंग चटणी तयार आहे. आता आपण सर्व करूयात इडल्या. अशा प्लेटमध्ये आपण इडल्या लावून घेतल्या, त्याच्यावर आपण चटणी देतो. मस्त रव्याची इडली आणि त्याच्याबरोबर ही छान अशी नारळाची चटणी, एकदम छान कॉम्बिनेशन आहे. तुम्ही पण नक्की करून बघा. खायला तर खूपच छान लागते आणि मुलांना, लहान थोर मोठ्यांना कोणालाही आवडते. अगदी झटकीपट होणारी एकदम टेस्टी अशी इडली, रवा इडली. नक्की करून पहा. रेसिपी आवडली तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि अशा छान छान रेसिपीसाठी माझ्या चॅनलला फॉलो करा. थँक्यू.